हॅलो फ्रेंड्स, आज आहे संडे आणि सकाळी तर काही किचनला सुट्टी होती. शॉपमध्ये आल्यानंतर काम लगेचच स्टार्ट झालेलं आहे. सॅटर्डे संडे मोस्ट ऑफ बाहेरचे क्लायंट्स असतात. स्किन ट्रीटमेंट्स म्हणा किंवा हेअर ट्रीटमेंट्स म्हणा, तर फटाफट स्टार्ट झालेले आहेत. ॲक्च्युली 2-3 दिवसापासून आमचा सिनियर स्टाफ नसल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो आहे. हे आहेत आमचे नवीन इंजिनियर. थोडीशी मशीन आमची खराब झाली होती. मशीन आल्यापासून तर आम्ही सर्व्हिसिंगला दिली नव्हती. तो आमचे हे नवीन इंजिनियर सर आहेत. ते हेअर सायन्स सोडूनच हे इंजिनिअरिंग करतात. बघूया आज मशीन रिपेअर होते की काय होतं आहे पुढे व्हिडिओमध्ये. तर इथे फायनली जे आहे सरांनी अर्धा पाऊण तास घालवल्यानंतर मशीन रिपेअर करून दिलेली आहे मला, कारण की मला बॅक टू बॅक ट्रीटमेंट्स करायच्या होत्या. बट प्रॉपरली मशीन रिपेअर झाल्यामध्ये मी तर खूप हॅपी होते. हे मला क्लायंट आम्हाला भेटायला आले होते. भरपूर असे क्लायंट्स आहेत ज्यांना सर्व्हिस पण करायची नसते, बट तरीही स्टील ते येत असतात आधीमध्ये भेटण्यासाठी. इथे ठेवलेलं आहे क्लायंटच्या हेअरचं पॅच टेस्टसाठी. क्लायंटला जो शेड हवा होता तो कोणता आवडेल कोणता नाही ते चेक करण्यासाठी इथे मी करत आहे स्किन ट्रीटमेंट. आणि अशा पद्धतीने दिवस कसा आणि कुठे जातो कळत नाही. खूप सारे कस्टमर्स होते, तो व्हिडिओ घेणं पॉसिबल होत नव्हतं, तरीही आम्ही प्रयत्न करून थोडे व्हिडिओज घेतलेले आहेत. आधी तर जे आपलं शेवाळ आहे त्याचा उपयोग तर कुणाला माहिती आहे की नाही ते माहीत नाही, बट जे मोस्ट ऑफ स्किनमध्ये जे अल्गी मास्क म्हणून फेमस आहे, खूपच छान रिझल्ट आहे, तर ते मी बनवत होते. तर इथे बघू शकता क्लायंटला ॲप्लिकेशननंतर मस्त असं फील येत होतं. थंड गरम जे बॉडीमधली हीट असते ती कम्प्लिटली निघून जाते आणि तुमच्या स्किनवर रिझल्ट दिसू शकतो त्याचा. तुम्हालाही जर अशा काही स्किन आणि हेअर ट्रीटमेंट्स करायच्या असतील तर माझ्याशी नक्की संपर्क करा खाली दिलेल्या नंबरवर. आणि अशा पद्धतीने मी माझा दिवस संपून निघाले आहे घरी. आणि मी जाता अल्फाला पण भेटून गेले. आमच्या काकूंकडे अल्फा आहे, खूपच छान आहे, त्याची जासूसी चालू होती. नंतर आले घरी आल्यानंतर बघते तर काय मोबाईल भेटल्यानंतर साईची रिॲक्शन मस्त हॅपी होती. नंतर माझ्या छोटू बच्चे कंपनीला दिलेलं आहे नारळ पाणी. ह्या दोघांना तर काही नारळ पाणी प्यायचं नव्हतं, फक्त छोटूनच नारळ पाणी पिलं. त्यानंतर ह्या दोघांना हवी होती ट्रीट, पण मी त्यांना ट्रीट देत नव्हते, कारण की थोडं समर चालू आहे आणि मग त्यांना लूज मोशन वगैरे होतात रेग्युलरली असं चिकन खाल्ल्याने. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस गाईज. थँक्यू.